मोठी बातमी समोर येते। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात। कुंभमेळ्यामध्ये 42 ते 45 पर्व स्नान होणार आहेत। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे, तर 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 2 ऑगस्ट 2027 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी पहिलं शाही स्नान पार पडणार आहे, तर दुसरं शाही स्नान 31 ऑगस्ट 2027 ला होणार आहे। तर नाशिकमध्ये तिसरं अमृत स्नान 11 सप्टेंबरला, तर त्र्यंबकेश्वरमध्ये तिसरं अमृत स्नान हे 12 सप्टेंबर 2027 ला होणार आहे। 24 जुलै 2027 ला आखाड्याचं ध्वजारोहण होणार आहे। तर तारखांचं नेमकं वेळापत्रक कसं आहे आपण एकदा बघूया। तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्यात। 31 ऑक्टोबर 2026 ला रामकुंडावरती ध्वजारोहण होणार आहे। तर कुंभमेळ्यामध्ये 42 ते 45 पर्व स्नान होणार आहे। 2 जुलै 2027 कृष्ण पंचमीला आखाड्याचं ध्वजारोहण होणार आहे। सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही। यावेळेचं जो आपला सिंहस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे, त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे।